आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं असतं, कर्तृत्व गाजवलेलं असतं, पण त्याची माहिती फार कमी जणांना असते. अशाच एका अफाट व्यक्तिमत्वाची मी तुमची ओळख करून देणार आहे. 1968 साल. तेव्हा भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणारी मुलंच फार कमी आणि त्यात मुली तर अगदी दुर्मिळच. त्यावेळेला वयाच्या 22व्या वर्षी ही मुलगी अमेरिकेत गेली. तिथे प्रचंड अभ्यास आणि मेहनत करून बेक्टेल या कंपनीमध्ये तिने स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं. ही कंपनी त्यावेळेला जगातली नंबर 1 इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनी होती. तिथे तिने प्रामाणिकपणे काम केलं, खूप कष्ट घेतले, खूप पैसा कमवला, तो उत्तम तऱ्हेने गुंतवला, वाढवला आणि भारतातल्या अनेक संस्थांना कोट्यावधी रुपयांच्या देणग्या दिल्या. ती 54 वर्ष अमेरिकेत राहिली असली तरी भारताशी तिचे भावबंध कायम जोडले गेले होते. नोकरीतली विविध आव्हानं पेलत असतानाच हिने स्वतःमधला कलावंतही जोपासला. तिने काय नाही केलं. आफ्रिकन काँगा ड्रम शिकून तिने बक्षिसं मिळवली, 6 पुस्तकं लिहिली, जगप्रवास केला. इतकंच नाही तर हिंदी चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली. त्याचं लेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन सगळं काही तिने केलं. बाबा आमटे, पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, R.D. बर्मन, हिलरी क्लिंटन अशा मोठमोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांच्याबरोबर तिने कामही केलं. अशी अष्टपैलू आणि हरहुन्नरी नीलू निरंजना. नमस्कार, मी इला भाटे. बुक विश्वच्या संवाद सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारायला माझी मैत्रीण नीलू निरंजना गवाणकर इथे उपस्थित आहे आणि त्याचबरोबर तिचं बहुढंगी व्यक्तिमत्व जिने शब्दबद्ध केलं आहे ती आमची दुसरी मैत्रीण लेखिका मृणालिनी चितळेसुद्धा इथे उपस्थित आहे. त्या दोघींशी आता आपण गप्पा मारणार आहोत. मृणालिनी, नीलू तर अमेरिकेत, तू इथे. तुमची ओळख कशी झाली आणि एवढी मैत्री कशी झाली? ही ना एक योगायोगाचीच गोष्ट आहे. 90-91 सालपासून मी स्त्री मासिकात कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते आणि त्यावेळी नीलू माझ्याकडे लेख पाठवायची. ती अनेक देशात त्यावेळी हिंडत होती आणि ते लेख म्हणजे नुसती प्रवास वर्णनं नसायची, तर तिला प्रवासात भेटलेली माणसं, त्यांचे लोकविलक्षण अनुभव यांच्याविषयी ती लिहायची. आणि त्या लेखाने इतकीच पाठीवर धोपटी टाकून मुक्तपणे प्रवास करायची तिची वृत्ती मला आवडायची. मग तिच्या लेखांना पोस्ट देताना तिच्यात माझ्या पत्रमैत्रीचं नातं जोडलं गेलं. अच्छा अच्छा. आणि प्रत्यक्ष भेट न होता 5 वर्ष पत्रमैत्रीचा प्रवास चालू होता. तेव्हा 95 साल म्हणजे माझ्याशी ओळख झाल्यानंतर पहिल्यांदा ती भारतात आली आणि आणि 1-2 भेटीतच आमच्या इतक्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. म्हणजे तिचं कर्तृत्व, तिची उच्चपदस्थ नोकरी किंवा आमच्या वयातलं अंतर या कशाचंही दडपण न येता केवळ तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आम्ही बोलत राहिलो, मैत्रिणी झालो. आणि मग की जेव्हा जेव्हा भारतात यायची तेव्हा मला भेटायचीच. पण 2021 साली तिने इथे घर घेतलं. आणि घर घेतलं आणि मग त्या गप्पांना तर आम्हाला मोकळं मैदान म्हणतात तसंच झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मला माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी मला नव्याने कळायला लागल्या, कारण वेळ मिळाला. आणि बोलता बोलता ती म्हणाली की माझा पुण्यातला हा 81वा पत्ता आहे. काय? 81. खरं नाही वाटणार नीलू, 81वं घर म्हणजे हे कसं काय? म्हणजे तू एकतर एवढी घरं कशी बदललीस आणि हा नंबर कसा तुझ्या लक्षात राहिला? खरंच आहे ना, 81 म्हणजे खूपच झाली. पण त्याचं काय झालं, तू मगाशी म्हणालीस जसं मी बेक्टेलमध्ये काम करत होते तशी सगळी कामं अशी होती, स्पेस प्रोग्राम, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्स, विक्ट्रिफिकेशन ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, अशी मोठी मोठी कामं असल्यामुळे सिक्युरिटी फार लागायची त्याला. त्यामुळे माझा क्लिअरन्स अगदी FBI लेवलला जायचा. हो हो हो. आणि मग ते म्हणायचे तुमच्या 10 वर्षाचं तुम्ही कुठे कुठे गेलात ते सांगा. मग ते 10 वर्षात तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात
का स्वतःचं घर घेऊन राहिलात का तुम्ही तुमचे फोन नंबर काय आता तरी मोबाईल आहे पण लँडलाईन. तर लँडलाईन असायची. मग ते तुमचे फोन नंबर सारखे बदलतात कसे. खादे मला काल खाल्लेला आठवत नाही तो तुम्ही मला 10 वर्षाचं विचारताय तर काय करू. त्यामुळे हे लिहून ठेवायला पाहिजे. म्हणून मी ते आधीच कम्प्युटर्स नव्हते सगळं हातानेच करायचो. मग लिहायला सुरुवात केली एकावर एका. मग शेवटी कम्प्युटर झालं 10 सेकंद लागतात काय लिहिलं ते. मग ते 10 वर्षाचं छापून काढायला लागायचं आणि ते लोकांना द्यायचं सिक्युरिटीच्या वाल्यांना द्यायला. त्याच्यामुळे मला कळलं की हा 81 पत्ता आहे. मग तो पत्ता ठरवायचा कसा. जगभर फिरते मी लोकांची गप्पा मारते कुठेही जाते काही करते कुठेही राहते. मग पत्ता कसला ठरवायचा. मग पत्ता ठरवला असा की जिथे पोस्टाने मला पत्र किंवा काहीतरी आलं तरच तो पत्ता. त्यामुळे 81 तसे पत्ते आहेत. म्हणजे मी 1 वर्ष सुट्टी घेऊन जगभर हिंडले. त्या एकाही हॉटेलचं नाही आहे नाव किंवा बिझनेस ट्रिपला गेले ते नाही. ते सगळं धरलं तर ती सांगते 100च्या वर जाईल. नीलू तू मला सांग अमेरिकेत गेलीस प्रथम तेव्हा तुझ्या खिशात किती पैसे होते. आणि मला माहिती आहे की इथे तू मोहिले चाळीत वाढलीस. मग तिथलं वातावरण आणि अमेरिकेतलं एकदम अत्याधुनिक वातावरण याच्यात तुला काय कसा किती फरक जाणवला. खिशात फक्त $8 होते कारण त्यावेळेला सरकारचं तेवढीच परवानगी होती. त्या $8 कसं तिथे जायचं. मध्ये मी जर्मनीत पण थांबले पण हे कसं झालं आणि धाडशीपणाने जायचं ठरवलं की आपल्याकडे पैसे आहेत की नाही याचा विचार केला नाही. परत तिथे गेले तर नेल्सन कुटुंबात माझी राहायची सोय झालेली होती. तर मिस्टर नेल्सन हे एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट होते आणि मिसेस नेल्सन या आईसमन फॅक्टरीच्या डिझायनर होत्या. खास लहान मुलांचे कपडे करणारे की जॅकलिन केनेडीचे पण कपडे ती म्हणजे तिचे स्वतःचे नाहीत पण तिच्या मुलांचे कपडे ती मिसेस नेल्सनने डिझाईन केलेले घ्यायची. म्हणजे अशा घरात मी गेले आणि अशा घराची कल्पना मला महिलेचा कुठून येणार आहे. परंतु प्रेम आणि ह्या आपुलकी या दृष्टीमध्ये दोन्ही गोष्टी दोन्ही जागा सारख्याच होत्या. काय समजे तुला मोहिले चाळीत जी शिकवण जे प्रेम जे सगळं मिळालं तसंच तुला त्याचे मिळालं. तेच झालं ना कारण महिलेचाही सगळं जीवनाबद्दल बरेचसे प्रसंग लोकांच्याकडनं बरंच काय शिकले मी आणि ते मला अजूनही फार महत्त्वाचं वाटतं. तर इथेही ती आपुलकी ते प्रेम सगळं तसंच होतं काही फरकच नाही. एकदा मी स्वयंपाकघरात गेले त्यांच्या काय बघायला तर हे आपली 5-6 मुलं तिथे रेफ्रिजरेटर उघडून दूध बीत पित आहेत. म्हटलं अरे काय करताय तुम्ही इथे. म्हणजे माझा काय संबंध नव्हता त्या दुधासाठी पण मला आपलं महिलेचायची सवय. काय करताय रे तुम्ही इथे. तर मी म्हटलं काय करताय तुम्ही इथे. तर आमच्या घरातलं दूध संपलं म्हणून आम्ही इथे प्यायला आलो. म्हणजे हा जो मोकळेपणा होता तो अमेरिकेच्या घरात असेल अशी मला कधीच कल्पना नव्हती. कारण अमेरिका ह्यांचं घरातमध्ये काय लू एलन म्हणून काळी बाई यायची त्यांच्या घरातल्या सिल्वरला पॉलिश करायला आठवड्यातनं 2दा. एवढीच चांदीची भांडी पाहिली नव्हती मी सगळीकडे ठेवलेली शोभेसाठी. आणि अशा घरात राहताना मुलं कोणीही यायची काही करायची असंच. तो तुझ्या पहिल्या वाढदिवसाचा म्हणजे अमेरिकेत साजरा झालेल्या वाढदिवसाचा प्रसंग सांग. हो गंमत वाटली. हो ते आता तर 22वा पण काय असतं भारतात आपण 22व्या वर्षाला एवढे वाढलेले नसतो मच्युअर झालेले नसतो. अजून 15-16 वर्षाच्या मुलीसारखेच असतो. तर एकदा त्यांनी मला विचारलं मिसेस नेल्सनने अगं तुझं भारतात वाढदिवस कधी असतो. म्हणजे त्यांना मला वाढदिवस कधी ते विचारायचं असेल तर मी म्हटलं हो मी आत्ता आले ना तर 2 महिन्यातच आहे की ऑगस्टमध्ये आहे माझा वाढदिवस. तर त्या म्हणाल्या हो मग काय करता तुम्ही भारतात कसं तुम्ही साजरा करता.
मग काय, मला सांगायला मजा मिळाली. कारण मी म्हटलं अहो माझा जन्म आहे गोकुळाष्टमीचा, त्यामुळे असतो गोविंदा. मग गोविंदाचं वर्णन सुरू केलं मी. आणि मग मी त्यांना अर्थात वर्णन कसं करणार नाही, ते सगळं नाचून मी ते दाखवायला लागलं. हा वेळीच ॲक्शन की गोविंदा आला रे आला, घरात नाही पाणी, वागर उतार गो रखुमाई. त्यांना काही माझे शब्द कळत नव्हते, पण माझं नाचणं, माझं गाणं सगळं कळलं. त्यांना जाम मजा वाटली. ते म्हणाले ह्याचा अर्थ काय सगळ्याचा? तर म्हटलं असे ते नाचत यायचे आणि त्यांच्यावर आम्ही असे बकेट्स मध्ये पाणी भरून भरून असे फेकायचो आणि सगळे लोक असे नाचायचे. तर ते म्हणाले हो, आणि काय करायचं तुम्ही? हे गाणं असं करायचो, असं नाच करायचो. मी स्टेप्स करून दाखवले, गोविंदा आला रे आला करून वगैरे. मला चान्सच मिळाला. सेवादलाची सवय ना नाच करून दाखवायची. झालं. आता वाढदिवस आला. त्यांच्या घराच्या समोरच्या लॉनमध्ये एक 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 आपली शेजारची वगैरे सगळी पोरं सगळी येत आहेत. सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घातलेले. हां स्विमिंग हां, मोठी माणसं पण. हां, मोठे स्विमिंग कॉस्ट्युम घातलेले. काही तर मुलं घरातनं पाण्यात गार्डन हौजे ना ते 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 ओढत ओढत आणत होते. मी बघते एकाच्या खांद्यावर बूम बॉक्स नाचत. पण बूमबॉक्सच आहे तर त्या काळात ते तर त्याच्यावर गाणी लावून नाचत येत आहेत. म्हटलं चाललंय का बुवा? तर त्यांनी माझा वाढदिवस गोविंदा स्टाईलनी साजरा करायचा ठरवला. आणि स्विमिंग कॉस्ट्यूम आणि त्या पाईपच्या एकमेकांवर फवारे उडून आणि बोलांमधले सगळे पाण्याचे सगळं सुरू करून कारंजामध्ये सगळ्यांनी धावाधाव करून काय गोंधळ घातला. त्या पाण्यामध्ये आणि त्यांच्या प्रेमामध्ये तू चिंब झालीस. सगळेच स्विमिंग कॉस्ट्युम घालून आले. आणि मग एवढं ब्लॉक पार्टी झाली ना. सगळे ब्लॉकमधले सगळे जे शेजारचे पाजारचे सगळे कोण कोण आले होते. मग एवढ्याला सगळ्यांना द्यायचा म्हणून प्रचंड मोठा केक होता. एवढा केक मी पाहिलाही नव्हता कधी. आणि त्याच्यावर त्यांनी माझी मजा म्हणून चिकारा कॅन्डल्स लावल्या होत्या बाबू, मोजून बिजून नाही. आणि त्या म्हणायचे आता विश कर आणि फुकलं तरी त्या परत यायच्या. किती विझवायचा प्रयत्न केला तरी त्या परत यायच्या. अशी त्यांनी माझी मजाही गेली, त्यांची मजा झाली, मोठी पार्टी झाली, सगळ्यांना खायला प्यायला. आणि ते बूम बॉक्सवर गाणी चाललीच होती. अर्थात गोविंदा नव्हता त्या बूम बॉक्सवर, पण असा माझा गोविंदा साजरा झाला. असला माझा गोकुळाष्टमीचा दिवस. मिनू, बेक्टेल कंपनीत खूप महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये तू काम केलंस. त्यातली काही नावं तू सांगितलीस. आणि खास करून तिथे ऑन कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणं तू निवडलंस. पण हे क्षेत्र हे पुरुषी वर्चस्व असलेलंच क्षेत्र होतं, म्हणजे तेव्हा तर नक्कीच होतं. तर तेव्हा तुला एक स्त्री म्हणून, म्हणजे तू कदाचित एकमेव स्त्री असशील तेव्हा तिथे काम करणारी, तर तेव्हा तुला तिथे काही वेगळी वागणूक मिळाली का? कारण तो पुढारलेला देश आहे, कदाचित तुला समानतेची वागणूक मिळाली का काही वेगळी वागणूक मिळाली? पुढारलेला या शब्दाचंच मला मजा वाटेल. कारण तुम्ही जगात कुठेही गेलात तर बायकांना काही चांगली वागणूक मिळते असं नाही. आणि अमेरिकेत तर त्यांना स्त्रीचं वर्चस्व कधी आवडलेलंच नाही आहे. तर असं दिसून यायचं. तर मी ज्या सॅन फ्रान्सिस्कोत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला कन्स्ट्रक्शन साईटवर जायचं आहे. तर ते मोठे डिरेक्टर होते, ते म्हणाले हे असं कसं जमेल, कोणी आमच्या बायका नाही आहेत तिथे, आम्ही पाठवत नाही कोणाला असं. तर त्यांनी ते म्हणतं त्याच्याही वरचा जो डिरेक्टर होता तो म्हणाला नाही आपण नीलूला पाठवूया तिथे. तर त्यांनी फोन केला तिथे साईटला की आम्ही नीलू गव्हाणकर नावाच्या बाईला पाठवत आहे. हे तर काय हवाईचं काहीतरी हवाईन कोण मुलगी पाठवत आहे नीलू नावाची,
तिथं इथे 3 दिवस पण टिकणार नाही. हां, तिची वाट लागून जाईल. इथे आमच्या इथे 5,000 कामगार काम करतात. त्याच्यात ती शकणार नाही. तिला काय पण तुम्ही पाठवू नका. कशाला पाठवता? तर तो म्हणाला, मला आता त्याचं नाव आठवलं, ज्यूड लासपर. तो फार चांगला मनुष्य. तो म्हणाला, तुम्हाला नीलू काय प्रकारे तुम्हाला माहिती नाही, तर आम्ही आता तुला तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्ही ठरवा. 3 दिवस नाही टिकली तर परत पाठवा सॅन फ्रान्सिस्कोला. अशी ही सुरुवात झाली. ते कुठलं प्रोजेक्ट आणि हा होता पेन्सिल्व्हेनियामध्ये. मी कॅलिफोर्नियात होते आणि तो होता 1100 मेगावॉटचे 2 युनिट्स केलेले आहेत न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. तर तिथे कोणाला बायकांना पाठवतच नव्हते ते, आणि ऑफिसमध्ये असायच्या क्लर्क्स वगैरे, पण पाठवत नव्हते. आणि तिथे तू काय म्हणजे काय म्हणून काम केलं? वैताग दिला. जी त्रास देणारे म्हणजे कसले त्रास देतात, चुकीचीच माहिती दे, हिची मजा कशी होईल. हां, आणि मला मीटिंग चालवायला लागायची, त्याच्यात 30-40 पुरुष असायचे. हां, तर हिला आता असं सांगूया म्हणजे हिची मजा कशी होते. मी तर बिचारी ब्राऊन स्किन, फनी ॲक्सेंट, म्हणजे आणखीनच मजा. बाई तर आहेच, पण मला भारतीय म्हणून त्रास देण्यापेक्षा बाई म्हणूनच त्रास द्यायला गेला. खूपच त्रास दिला गेला. रिस्पेक्ट तर मिळायचा नाही, आणि ते पगारात सुद्धा पैसे खूप कमी असायचे. तर त्याची मी नोंद घेतली की माझ्या शिक्षणाने आणि मी जे करू शकते त्या पुरुषांना माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत आहेत, पण त्याच्यासाठी भांडण करायचं नाही ठरवलं. नाही की तुम्ही मला असं का वागवताय. बरं, त्यावेळेला बायकांनी फारच सुरू केलं होतं, शिव्या बिव्या देऊनच बोलायच्या त्या, म्हणजे जरा आपण पुरुषात आहोत असं दाखवायला. तर असं तरी वागणूक मी कशाला करू. आपली वागणूक का बदलायची. मग आपली लायकी बदलायची. त्यांच्या त्यांना त्यांच्या दृष्टीमध्ये मी जी दिसते त्यातली त्यांची उंची वाढवायची. मग त्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागले. म्हणजे सगळे जरी घरी गेले तरी मी 2 तास हातात पूर्णपणे सगळी ड्रॉइंग्स घेऊन संबंध साईटला फेरी मारून प्रत्येक गोष्टीबद्दल मी स्वतःचं ज्ञान शिकवायचे. ते तुम्हाला कुठल्याही इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीत मिळणं शक्य नाही. आणि त्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की हिला इथली कोपऱ्याची सुद्धा कशी माहिती असते. मग मोठे मोठे लोक ज्या टूर करायला यायचे, की मोठे लोक म्हणजे अगदीच मोठे लोक, तर ते जेव्हा यायचे तेव्हा ते मला म्हणायला लागलं की अरे नीलूला पाठवा, ती सांगेल तुम्हाला तिथे स्टीम टनलमध्ये काय चाललं आहे आणि अमक्यामध्ये काय चाललं आहे. असं एस्टॅब्लिश करायला मला स्वतःचे दररोज 2 किंवा 3 तास घालवायला लागले स्वतः नेहमीच्या कामाखेरीज. नेहमीच्या कामाखेरीज हा चॅलेंजच होता. खरं चॅलेंजच पाहिजे. म्हणून मी कुठली शिडी चढायची सोडली नाही की मला हे कर. मला 150 फूटची शिडी सहज चढू शकायचे. मूव्हिंग ब्रिज ट्रेन असायचे, त्याच्यावरून जाऊ शकायचे. मला कुठचीच भीती वाटायची नाही. सगळ्या पाईप फिटर्स, आयर्न वर्कर्स सगळ्यांची जरी दोस्ती केली तरी सुरुवातीपासून बाई म्हणून जो काय त्रास झालेला असेल तो मी वर्णनसुद्धा करू शकत नाही, अगदी वाईट पद्धतीने. खरं आहे. त्या सगळ्याला तू पुरून उरलीस. तुझी उंची म्हणजे कामातली उंची ज्याला म्हणतो त्यांनी तू त्याला तोंड दिलंस, आणि असं करून तू नोकरीमध्ये छान स्थिरस्थावर होत होतीस, प्रगती करत होतीस, आणि त्याच वेळेला तुझ्यावर एक जीवघेणा प्रसंग ओढवला. त्यातून तू स्वतःला कसं सावरलंस? जीवघेणा हे प्रसंग म्हणजे एक काही टर्निंग पॉईंटच होता. खरे. मी न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काम करत होते पेन्सिल्व्हेनियाला. तिथून माझी परत बदली झाली सॅन फ्रान्सिस्कोला. तेव्हा मी घर विकत घेतलं की आता आपण आलो तर आपण एक टाऊन हाऊस घेऊया, 4 बेडरूमचं वगैरे छान घर मिळालं.
3 आठवडे पण मी तिथे नव्हते आतमध्ये. तर किचनमधली खिडकी फोडून तिथून दोघेजणं आतमध्ये शिरले. चोरी करायची असेल आणि त्या दृष्टीने आले. माझं बेडरूम आणि बाकीच्या 3 बेडरूमवरतीच होत्या. त्यामुळे तो जिना बंद करायला एक मुलगा उभा राहिला आणि दुसरा मुलगा माझ्या बेडरूममध्ये आला. तर आता ह्या मी गोष्टी सांगते त्या झाल्या सगळ्या 10 सेकंदात झाल्याच दिलो. पण सांगायला वेळ लागतो तसा. पण त्यावेळेला मला असं वाटलं की आता आपण पळू कुठून, ह्या दोघांमधनं पळायचं कुठून. तर बाथरूममधनं गेलं तरी अडकलो, जिना अडकवलोय आणि मध्यरात्रीचे काहीतरी 2:30 वगैरे वाजलेले असतील. तर आता करायचं काय. तर आता आपण झोपेचं सोंग घेतलं तर एखाद्या त्यांना चोरायचं असेल तर चोरतील आणि जातील मला सोडून. पण तसं व्हायचं नव्हतं. तर त्यातला एक मुलगा आला. त्यांनी जरा इथे तिथे असं पर्सवीसमध्ये बघितलं काय त्यांनी चोरलं तर काहीच नाही शेवटी. आणि तर त्याच्या जॅकेट काढण्याचा आवाज आला मला झिपरचा. म्हटलं अरे देवा, आता आपल्या नशिबात काय प्रसंग आला आहे. आता याला कसं तोंड द्यायचं, तर कसं करायचं हा प्रसंग मी विचार करत होते. एवढ्यात मला 2 पार्किंगच्या जागा होत्या. त्यातली एक जागा मी माझ्या शेजाऱ्याला दिली होती. त्याच्या गाडीचा आवाज आला. तर तो गाडीचा आवाज आला तर त्या मुलांनाही आला, मलाही आला. मुलं म्हणजे काहीतरी 19-20 वर्षाचे असतील बहुतेक. ते काय रात्रीचं काय दिसतच नव्हतं. आणि त्यावेळेला मी चष्माही लावायचे, कॉन्टॅक्ट लेन्सेसही नव्हते माझ्या डोळ्यात, त्यामुळे मला तेवढं दिसतही नव्हतं. तर गाडीचा आवाज आल्याबरोबर ती बावचळली मला वाटतं. आणि त्यांच्या हातात गन आहे असं मला वाटत होतं, म्हणून मी गप्प बसले होते. म्हणजे हातात काहीतरी धरलं आहे असं दिसलं. ते मला गन आहे वाटलं. तो होता हातोडा. तर त्यांनी पण मला वाटतं पॅनिक झाले ते. त्यामुळे दान 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 असं मारायला सुरुवात केली. त्यामुळे सगळीकडनं असे संबंध सगळं बरेच हल्ला झाला. त्याला मी उशी धरून असं डोक्याला धरायचा प्रयत्न केला. त्यामुळे हाताचा चक्का झाला इथे. हे सगळं अजूनही आहेत, खुणा आहेत. हे हातोड्याचा पुढचा भाग लागलेला, हे लागलेला. आणि एवढंच मला जाणवलं की कानातनं गरम गरम रक्त वाहत आहे आणि सगळीकडेच गरम असं रक्त वाहत आहे असं वाटलं मला. आणि माझं म्हणजे आता हे तुम्हाला सांगायला, हे मला कळायला मला पोलिसांच्या बरोबर 15-20 दिवसानंतर हॉस्पिटलमधनं परवानगी घेऊन हिप्नॉसिस करायला जावं लागलं. आणि त्या हिप्नॉसिसमध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. काय घडलं, काय झालं, स्वतःची बॉडी आपण असं वरून पाहिल्यासारखं मला दिसलं. हां. आणि मी तर चष्मा नाही काय नाही, अंधुक दिसणारी मला सगळं क्लिअर दिसत होतं. म्हणजे इतकं स्पष्ट दिसत होतं की कुठे जखमा झाल्या आहेत, कुठे लागलं आहे. हां, हे कशामुळे कळलं आणि कशामुळे ही जाणीव होते माणसाला हे मला माहिती नाही. परंतु हे सगळं व्हायच्या आधी एक प्रचंड शांती आली मनामध्ये. इतकी शांती आली आणि लक्षात आलं की आपल्याला मरणाची भीतीच नाही आहे. त्याच्यानंतर मला माझं शरीर आणि सगळं खोली दिसली संबंध. म्हणजे मी वरती पक्षी बघतो ना असं, तसं मी बघते. आणि खोलीमध्ये मला संबंध रक्ताने भरलेली दिसली, भिंत अर्धी रक्ताने भरलेली दिसली. आणि हे सगळं दिसलं कसं, काही कसं झालं ह्याचा उलगडा मला पूर्णपणे कधीच झालेला नाही. आणि माझ्या वडिलांचं सगळं वेद वगैरे असं सगळं पाठ होतं. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बसून बोलायचे की हे काय झालं असेल. मग शेवटी आम्ही दोघांनी ठरवलं की हे आत्मा वगैरे आपल्याला हे जे काय भारतीय सांगितलेलं आहे हेच असावं.
तुझा आत्मा तुला सोडून जात होता, त्याने सगळं पाहिलं आणि ठरवलं काय कारणाने परत आला. सोपं उत्तर. पण हे सगळं हिप्नॉसिसमध्ये आलं. त्याच्यातून तुझी एवढी पुन्हा तू उभी कशी चित्रपटचे उभे करण्यापेक्षा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट झाली. पोलीस आले. पोलिसांना मी सांगितलं की मला जखमा कुठे झाल्या आहेत, काय झाल्या आहेत, डोकं हलवू नका, अमकं करू नका, तमकं करू नका. आणि मला त्यांनी रक्ताने माखलेल्या गाऊनमध्ये खाली पार्किंग लॉटमध्ये स्ट्रेचरमध्ये नेलं, ॲम्ब्युलन्समध्ये घालायला. आणि ही महत्त्वाची गोष्ट झाली. त्याच्या आदल्या वर्षीच मी बाबा आमटेंना भेटायला गेले होते आणि मी आनंदवनात सगळ्या महारोग्यांबरोबर गाणं बिणं म्हणून त्यांच्याबरोबर गप्पा मारून त्यांच्याबरोबर जेवण खाण करून आले होते. त्यामुळे ते माझेही महारोगी झाले होते सगळे. त्यामुळे त्यांचे माझ्या मनात होतेच ते. तर मला पार्किंग लॉटमध्ये आले तर मला माझे आई वडील आठवले नाहीत. देव तर नाहीच आठवला. आई वडील आधी बोलले, अरे देवा, अगं आई गं. त्या पोलीस म्हणाले की तुम्ही कोणाला तरी बोलवताय असं वाटून ते पळून गेले. म्हणजे खरंच आला देवाला. आणि मी म्हणतो, अरे देवा, अगं आई गं, असा पहिला शब्द येतो ना मराठीत. त्यामुळे त्यांना न कळल्यामुळे ते पळून गेले. तर मी पार्किंग लॉटमध्ये आले तर माझ्या डोक्यात हे कोणी आलं नाही, भाऊ बीज नाही आले, मित्रमैत्रीण नाही आले, पण माझे महारोगी आले. आणि मला असं वाटलं की या महारोग्यांना कोणी नाही आणि ते जर त्यांचं आयुष्य इतकं चांगलं करू शकतात, उभारू शकतात, बाबांच्याकडे तिथे राहून कामं करतात, तर मला कसली भीती आहे. मी अमेरिकेत आहे, मला 4-5 डॉक्टर्स बघतील, काय जे काय होणार असेल ते होऊन दे. पण ते जर त्यांचं आयुष्य सुरू करू शकतात तर मी का नाही सुरू करू शकत. त्यांनी तुला पुन्हा उभं राहण्याची मला उभं राहण्याची शक्ती दिली. त्यामुळे हा प्रसंग हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की अशा वेळेला आपल्याला वाटत असं की पहिलं माणूस कोण तुमच्या डोक्यात येतं. माझ्या डोक्यात पहिली माणसं आली ते माझे महारोगी. खूप मोठी शक्ती त्यांनी तुला दिली. अहो, मला आठवत आहे तू म्हणाली तीस की त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझ्यावर अशा प्रकारे आघात झाले, तुझ्या स्पाईन कॉर्डवर झाले ते, की जन्मभर तुला व्हीलचेअर लागण्याची शक्यता होती. तुझ्या हातावर तर हातोड्याने मारल्यामुळे खूप त्याची मोडतोड झालेली होती. ती पूर्ववत होण्यासाठी तुला 4-5 ऑपरेशन्स करायला लागली. तू सतत म्हणजे अधूनमधून बेशुद्ध पडायचीस. पण या सगळ्यातून सावरण्यासाठी तुझे प्रयोग केलेस ना स्वतःवर. म्हणजे कुठलंही पुस्तक न वाचता तू स्वतःला शांत करायचीस. ते कसं काय तुझ्या डोक्यात आता? मला वाटतं ह्याला कारण भारतीय बॅकग्राऊंड असणार. कारण काय आहे, आपल्या जन्मताच आपण इतक्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे प्रत्यक्षात मी जरी 20व्या-21व्या वर्षी जर तुम्ही जायला देश सोडून गेलात तर कुठे योगा बिगा कुठे शिकायला त्या काळात तर नव्हतंच गेलेलो. तर एक काहीतरी आध्यात्मिक येतं. म्हणजे त्याच्यासाठी बाबा गुरु लागतात असं नाही. ही जे काय असं मला वाटतं. हां, जसं माझ्या वडिलांना वाटलं आत्मा गेला असेल, म्हणजे या सगळ्या कल्पना आहेत, आपल्याला माहिती काहीच नव्हतं. पण ही जी आंतरिक शक्ती आहे आणि आपल्याला नेहमीच सांगण्यात आलेलं होतं लहानपणापासून की देव प्रत्येकात आहे, मग माझी आंतरिक शक्तीने मला काम मदत करू नये. ज्याला आध्यात्मिक बैठक म्हणतात ती तुझी पक्की असणार. आणि तो मनोनिग्रह याच्यामुळेच तू त्यातनं बाहेर पडलीस. तुला कदाचित माहिती नसेल की त्याच्यानंतर तिच्या हाताला इतकं लागलेलं होतं तरी तिने कांगा ड्रम शिकली. आणि त्यावेळी हो ना नीलू, की ऑफिसच्या कार्यक्रमात डिसेंबरच्या क्रिसमस पार्टीत जेव्हा तिने कांगा ड्रम्स वाजवून दाखवले तेव्हा उभं राहून सगळ्या सभागृहांनी तिला ओवेशन दिलं, स्टँडिंग ओवेशन दिलेलं होतं. नंतर तिने ठरवलं होतं बरं का की 40व्या वर्षी जगप्रवास करायचा.
स्वेच्छानिवृत्ती घ्यायची. आणि एवढं सगळं होऊनही 5-6 वर्ष लागली तिला सावरायला, तुझ्या बेशुद्धावस्थेवर कंट्रोल करण्यासाठी. पण जिद्द एवढी की ती 40व्या वर्षी प्रवासासाठी बाहेर पडली. मला वाटतं त्यातला तुला आवडलेला एखादा प्रसंग तू वाचून दाखवायला पुस्तकातला. 34व्या वर्षी तुझ्यावर हा हल्ला झाला आणि तू स्वतःच्या प्रयत्नांनी मनोनिग्रहाने कशी पुन्हा उभी राहिलीस आणि तुझा जो छंद आवड जगप्रवास करण्याचा. आणि मला त्यात असं करू शकतो मनुष्य, कारण ते मला कोडिन बेसिसचे औषधं देणार होते. सारखे डोकं दुखायचं, डोकं इतकं दुखायचं की मला आंधळं व्हायला व्हायचं, समोरच्या गोष्टी दिसेना व्हायच्या. आणि कानात तर कायमच किनकिन आवाज येतो. आत्तासुद्धा आहे, तुमच्याशी बोलताना सुद्धा आहे. म्हणजे स्ट्रेस वाढला ना, ताणतणाव वाढला की तो आणखीन वाढतो. तर अशा परिस्थितीत कामावर कॉन्सन्ट्रेशन करणं आणि एकटीनं प्रवासासाठी बाहेर पडणं, नीलूचं वेगळेपण आणि जिद्द आहे ती हीच. वाचूया आपण. वाचून दाखव. मलेशियातल्या तांजोंग जारा या गावचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहून निरंजना खुश झाली. या किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड आकाराच्या कासविणी समुद्रातून हजारो मैल पोहत अंडी घालायला इथे येतात. त्यांची संख्या सध्या खूपच कमी होत चालली आहे. याचं एक कारण म्हणजे माणसं ही अंडी आवडीने खातात. आणि दुसरं कारण म्हणजे घारीसारखे मोठे पक्षी. नुकतीच जन्मलेली छोटी छोटी कासवाची पिल्लं म्हणजे त्यांच्या दृष्टीने मेजवानीच. कासवांची अंडी आणि पिल्लं यांना संरक्षण देण्याच्या हेतूने सरकारने एक खास संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे वाळूत घातलेली अंडी गोळा करून उबवली जातात. पिल्लं थोडी मोठी झाली की त्यांना समुद्रात परत सोडण्यात येतं. कासवीण जेव्हा अंडी घालते तेव्हा ते दृश्य दाखवण्यासाठी एक टूर आयोजित केली होती. टूर रात्रीच्या वेळची होती. निरभ्र रात्र, आकाशात तारे चमचमत होते, वाळूवर चंद्रप्रकाश पडला होता. सगळीकडे नीरव शांतता होती. फक्त लाटांचा आवाज कानावर येत होता. टूर गाईडनं टॉर्च वापरायला आणि फ्लॅश लावून फोटो काढायला बंदी असल्याचं सांगितलं. सगळेजण वाळू तुडवत चालत होते. इतक्यात त्यांना गाईडनं खून करून थांबवलं आणि समोर बोट दाखवलं. समोर कासवीण होती. केवढी? फियाट गाडी एवढ्या प्रचंड आकाराची. तिचा पुढचा डावा पाय शार्क माशानं चावा घेतल्यामुळे रक्ताने माखला होता. या किनाऱ्याला पोचण्यासाठी तिला झुंज द्यावी लागली असावी. एवढ्या जखमी अवस्थेत ती गरोदर कासवीण आपला प्रचंड देह सांभाळत इथे पोचली हे आश्चर्यच होतं. किनाऱ्यावर आल्यावर आपल्या पाठीमागच्या 2 पायांनी तिने खसाखसा वाळू खणून एक भला मोठा खड्डा खणला. तिच्या शरीरातून एकामागून एक पांढरी अंडी त्या खड्ड्यात ती अलगदपणे सोडत राहिली. सरकारी नोकर वाळूवर सपशेल पालथा झोपला होता आणि अतिशय हळुवारपणे ती अंडी उचलून तो पेटीत ठेवत होता. बिचाऱ्या कासविणीला आपली अंडी पाठीमागून कोणी चोरून नेतोय हेही कळत नव्हतं. 100पेक्षा जास्त अंडी घातली तिने. डोळ्यांची पापणीही न लवू देता सर्वजण तो सोहळा बघत होते. कासविणीच्या डोळ्यात बघताना निरंजनाला बाळणपणाच्या वेदना जाणवल्या. अर्ध्या 1 तासानं कासविणीनं अंडी देण्याचं थांबवलं. खड्ड्याची एकही खूण तिथे आता दिसत नव्हती. तिनं तो खड्डा वाळूनं भरून टाकला. तिच्या आईपणाचं काम आता संपलं होतं. बाळणपणाच्या वेदना सोसलेली कासवीण आता दमलेली दिसत होती. वाळूमध्ये ती निश्चितपणे पडून राहिली. निरंजनाच्या मनात आलं, उद्या सकाळी उठल्यावर समुद्रात प्रवेश करून तिचा अखंड प्रवास सुरू होणार होता आणि ती आपल्या अंड्यांना विसरूनही जाणार होती. इतक्यात सिंगापूरहून आलेला चीनी लोकांचा घोळका कासवीण बघायला धावत आला. त्यांच्या कलकलाटाने तिथली शांतता भंग पावली. त्यांनी कॅमेरे काढून फटाफट फोटो काढायला सुरुवात केली. निरंजना धावत जाऊन त्यांच्यासमोर उभी राहिली. फ्लॅशलाईट कासविणीच्या डोळ्यात घुसू नये यासाठी तिची धडपड चालली होती.
एवढ्यात एक उत्साही तरुण धावत जाऊन कासवणीच्या पाठीवरच उभा राहिला. फोटो काढण्यासाठी पोज घेतली त्यांनी. हे बघून तर निरंजना संतापून उठली. त्याच्यापाशी जाऊन अक्षरशः तिने त्याची गचांडी धरली आणि त्याला वाळूवर फेकून दिलं. आपल्यात एवढी शक्ती कुठून आली हे तिलाही कळलं नाही. एका क्षणात तो गलका थांबला. टूर गाईडनं प्रसंगावधान राखून त्या ग्रुपला दूर नेलं. निरंजनाच्या ग्रुपमधला एक अमेरिकन पुरुष तिच्याजवळ येऊन म्हणाला, अभिनंदन, तू जे केलंस ते मलाही करावंसं वाटलं, पण मी इथला परदेशी पाहुणा असल्यामुळे असं काही करायला धजावलो नाही. हे ऐकून त्याच्या बायकोनं परस्परच उत्तर दिलं. ती म्हणाली, ही सुद्धा परदेशी पाहुणीच आहे. बाई असल्यामुळे तिला या बाळणपणाच्या वेदना कळल्या असं नाही वाटत तुला? निरंजना फक्त हसली. तिच्या मनात आलं, या वेदना मी तरी कुठे सोसल्या आहेत. त्या कळण्यासाठी माणूस असणं पुरेसं असतं. हिला नीलूचा हा जन्मजात माणूसपणा आहे ना, तो प्रवासात भेटलेल्या फक्त व्यक्तींसाठी नसायचा. प्राण्यांविषयी तिला केवढा कळवळा असायचा हे आपण आत्ता पाहिलं. एवढंच नाही तर नोकरीच्या ठिकाणी काम करताना अनेकांना ती मदत करायची. नोकरी असो, प्रवास असो. अगं, तिने एक चित्रपट काढला होता आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा प्रत्येक माणसाला जेवण मिळेल की नाही याच्याकडे ती स्वतः जातीनं लक्ष द्यायची. त्यांच्यात कुणी भेदभाव करत नाही आहे ना, हे सुद्धा ती बघायची. मला खात्री आहे ती असं नक्कीच करत असणार. पण मला तुला विचारायचं आहे नीलू, म्हणजे तू अफाट गोष्टी केल्यास काय काय मला माहिती आहे, पण हे एकदम चित्रपट निर्मिती, हिंदी चित्रपट काढायचं, हे तुझं म्हणजे खूळच म्हणेन मी. हे तुझ्या डोक्यात कुठून आलं, कसं आलं? खोळच म्हणायला पाहिजे, वेडेपणा म्हणायला पाहिजे. मी पंचम म्हणजे आर डी बर्मन हे मी 7 वर्षाची असल्यापासून माझ्या आयुष्यात आहे, होता, अजून तो आहेच येतं. तर तो माझ्या मोठ्या भावासारखा होता. मला खूप प्रेम मिळालं त्याच्याकडनं. तो 1994 साली जेव्हा वारला तेव्हा मी मेक्सिकोमध्ये काम करत होते आणि माझ्या भावाने मला फोन करून ही बातमी दिली. आणि मी ज्या देशात होते तिथे मलाच ओळखणारे कोणी नव्हते. कामाच्या ठिकाणी मला नसतं ओक्साबोक्सी रडू आलं. त्यांना पंचम कोण कळणार, काय माहिती असणार, आर डी बर्मन कोण, पंचम कोण. त्यामुळे ते सारखे मला विचारायला लागले, तू एवढी भयंकर का रडतेस? तर म्हटलं माझा अरमानो गेला, म्हणजे माझा भाऊ गेला. तर ते सारखं डोक्यात असायचं. त्यामुळे माझ्या मनात विचार घोळत होता की माझ्या डोक्यात नेहमी गाण्यांचे नवीन नवीन चाली येत असतात. तसं काय मला शास्त्रशुद्ध मी काही शिकलेलीच नाही आहे कुठचीच गोष्ट. तर तो चाली यायच्या. तर मला वाटलं आता आपण स्वतःचं संगीत निर्माण करावं आणि त्याला अर्पण करावं. आपला भाऊ गेला आता तर त्याला अर्पण करावं. तर तो विचार मनात घेऊन असे मी माझं कामानं लागले होते. तर मी जेव्हा चीनमध्ये होते तिथे काम करत असताना आणि मी काम करत असताना बाहेर बघत होते, विचार मनात चाललं होता संगीत निर्माण करायचं. तर म्हटलं संगीतच कशाला, आपण त्याला डेडिकेट करायला सिनेमाच करूया ना. आता तुम्हाला माहिती आहे असं माझ्या डोक्यात हजारो कल्पना येत असतात आणि मी त्यातल्या अर्ध्या करतही असते. तर तो चीनमध्ये मी बसताना विचार आला की आपण हा सिनेमात करूया. मग सिनेमा काढायचा तर मग तो पंचमला देणार, तर मग हिंदी करूया. मग त्याला देणार तर भाऊ म्हणाला तर मसालाच कर. त्यामुळे असं करून करून तो सिनेमा निर्मिती करायची ठरवली. सिनेमा निर्मिती करायचं ठरवलंस, पण ते सगळं सगळ्या गोष्टी ती अभ्यास करत असतेस त्यामुळे. हो, पण मला ओ का ठो माहिती नाही ना. आणि अजूनही मी म्हणते आता मला PhD मिळाली म्हणून चुका करून. पण
काही आपल्या मनात कल्पना आली तर आपण करायची, ही तर माझी प्रवृत्तीच आहे, तुम्हाला माहिती आहे. पण मला आठवत आहे त्यावेळी तू मुद्दाम चित्रपट करायचा या दृष्टीने खूप चित्रपट पाहिलेस, तंत्राचा अभ्यास तंत्राचा अभ्यास केलास आणि मग हॉलिवूडच्या केल्यास. बॉलिवूडची काहीच कल्पना नाही, कारण मी अमेरिकेत राहिल्यामुळे मी हिंदी सिनेमा पाहिलेलेही नव्हते. पण मग इथे येऊन तू भारतात येऊन मुंबईत येऊन एकदम जो हिंदी सिनेमाच्या निर्मितीत हात घातलास, तर तेव्हा तुला म्हणजे कसा झाला प्रवास? असा गालीच्यावरनं झाला का खूप अडचणी आल्या का कसं काय? नाही, ते गालीच्यावरनं कसला गालीच्या जो उडत असतो ना हवेमध्ये 500 फूट उंच, तसाच झाला. भयंकर डोंगरांवरनं गेले मी, अडचणीच्या डोंगरांवरनं माझा गालीचा गेला. पण त्याच्याबद्दल सांग. फार आकर्षण का वाटलं त्यावेळेला, हे सगळ्यांना वाटतं की माझ्या आयुष्यातली एक स्वप्न असावं म्हणून मी सिनेमा केला. मुळीच नाही. हे सगळं आरडीची सारखी आठवण आल्यामुळे आय स्टील मिस हिम. त्यामुळे त्याच्यासाठी करायचं ठरवलं. काय करायचं विशेष माहिती नसताना पुस्तकं वगैरे लिहिल्यामुळे थोडीशी लिहिण्याबिण्याची सवय होती, डोक्यामध्ये चिकार गाणी होती. तेवढ्या भांडवलावर मी आणि खिशात स्वकमाईचे शुद्ध मार्गाने मिळवलेले पैसे होते, सगळे टॅक्स वगैरे दिलेले, अशा ह्याच्यात मी भारतात आले. आणि मग त्याच्यानंतर हा मोठा प्रवास सुरू झाला. तर या लोकांकडे गेले मी. काय आहे, सिनेमाच्या धंद्यामधली माझी माणसं संपर्क होतेच लहानपणापासून. माझे आजोबा वसंत देसाई, सख्खा मामा मंगेश देसाई जो राजकमलचा, त्यामुळे ती एक बॅकग्राऊंडच होती. ते जर हयात असते तर त्याने मला सांगितलं असतं या भानगडीत पडू नको, हा मूर्खपणा करू नकोस, हे सांगितलं असतं. तर एनिवे, तर ते मी मुखर्जी हा पण मोठा भावासारखाच होता. ते सगळे भावाचे मित्र होते. त्यामुळे विषम कोहली होता, तो जो देवानंदचा भाचा, ज्यांनी विशालानंद म्हणून 9 सिनेमा केले, ते सगळे भाऊ. त्यामुळे दुसरे भाऊ म्हणून भेटायलाच आले ते लगेच अमेरिकेत आल्याबरोबर. अजूनही खूप अडचणी कामाच्या पद्धती म्हणून सिनेमा करायचा ठरला. तरी अडचणी खूप झाल्या, पण सगळ्या अडचणी जरी झाल्या तरी हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये फार फरक दिसून आला मला. कारण हे काही झालं, सिनेमा करणं हा एक इंजिनिअरिंग आहे, त्याचं मला जबरदस्त आकर्षण वाटलं. क्रिएटिव्हिटी आहे, पण तुम्हाला अगदी अरे वा काय अमिताभ बच्चन आहे म्हणून वाटतं, पण तो दिसायला तुम्हाला 20 माणसं लागतात. आता कोण केस बघतंय, कोण ते मेकअप बघतंय, ते वाक्य बोलतात, पण ती वाक्यसुद्धा लिहिणारा सलीम जावेद कोणतरी लागतोच. त्यामुळे हे संबंध सायन्स आहे. ते सायन्स केल्यानंतर तुम्ही कॅमेरा कुठले घेता, अँगल्स कुठले घेता, तर लायटिंग कसं करता, हे सगळं इंजिनिअरिंग आहे गं, हे सायन्स आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी जरी असली तरी ते तुमच्या लोकांपर्यंत पोचेपर्यंत ते इंजिनिअरिंगच आहे. ते मला आकर्षण वाटलं. ती सगळी माणसांकडनं तुला कसं काय सहकार्य मिळालं? फारच त्रास झाला, भयंकर त्रास झाला. कारण त्यांना वाटलं ही अमेरिकेतनं पैसे घेऊन आले, हिला चांगलं बकरा मिळाला त्यांच्याच भाषेत. आणि त्यांना काय कधीतरी झाड वाढेल, त्याला कधीतरी सफरचंद येतील याची वाट बघायची नसते, त्यांना मुळापासून खायचा असतो झाड. एनिवे, त्यामुळे ते झालंच मला. ते जरी झालं तरी मला फार जाणवलं ते माणसाला जी ट्रीटमेंट दिली जाते इथे बॉलिवूडमध्ये, माणूसपणाशी तुझे आत्ता माणूसपणाचं म्हणायचं की त्याचं फार मनाला लागलं. कारण उदाहरणच द्यायचं,
मुलीचा नाच करताना आम्ही असे केस बीस उडतायत बिडतायत दाखवतो ना, त्याच्यासाठी एक प्रचंड पंखा आणावा लागतो. तो असतो 6 फूट 6. तो पंखा जेव्हा सुरू होतो वाऱ्याचा, तेव्हा 2 माणसं धरून उभी राहिली तरी तो पंखा गदगद 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 हलत असतो. तेही माणसं पंखा घेऊन आली, लावायला लागली. आणि ते जेव्हा मी पाहिलं तर परत सेफ्टी. म्हटलं अरे तुम्ही असा काय पंखा धरून उभे राहणार? आम्ही असंच करतो, आम्ही सगळीकडे घेऊन जातो, प्रत्येक ठिकाणी आम्ही हे पंखा घेऊन जातो, आमचं हेच काम आहे. म्हटलं माझ्याकडे चालणार नाही, आधी दोरखंड घेऊन या कुठून घ्यायचे ते. मग ते दोरखंड घेऊन आले. त्यांनी पंख्याला दोरखंड बांधून सगळीकडे सुरक्षित केलं. आमची कामं झाल्यामध्ये ते 2 लोकांची दोस्ती पण झाली, कारण ते 2 दिवस चाललं होतं. 3 दिवस गेले आणि माझ्या युनिटमधला एक धावत आला आणि म्हणाला, मॅडम ते त्या दिवशी आले होते ना 2 जणं पंखा घेऊन, ते त्यांचं काय झालं कळलं का? म्हटलं नाही. तर देवदासच्या शूटिंगच्या वेळेला तो पंखा तसा सुरक्षित न केल्यामुळे तो त्यांच्या अंगावर पडला. एक माणूस मेला आणि दुसरा प्रचंड जखमी झाला. आता तुम्हाला माहिती आहे देवदास कोणी केलं आणि कोणाचं प्रोडक्शन आणि केवढं मोठं भयानक मोठं प्रोडक्शन. काय करायचं या लोकांसाठी ते कळत नव्हतं. अर्थात कोण विमा नसतो, कोणाला इन्शुरन्स नसतो, कोणाचं काय नसतं. हे जे चाललेलं असतं ना तुमच्या सिनेचं, ते लोकांची किंमत नाही आहे इथे. त्याचा तुला त्रासही व्हायचा, भयंकर त्रास झाला. म्हणजे खर्च वाढायचा. खर्च वाढला. त्यातून मार्ग काढत तू चित्रपट पूर्ण केलास. आणि तो प्रदर्शित कसा केलास? प्रदर्शित पण एक काय म्हणूया किस्साच आहे. प्रदर्शित काय करणार? कारण मी मुखर्जींचा काजोलचा भाऊ, चुलत भाऊ, तो माझा हिरो होता. आणि त्यामुळे माझं राणी मी विणे सगळे घरचीच माणसं झालेली होती सगळी. तर त्याच्या नावाला शिक्का बसलेला होता बॉलिवूडचा की हा अपयशी आहे. त्यामुळे मी त्याचं नाव म्हटलं की कोणाला सिनेमात बघायचा नसायचा. त्यामुळे वितरण कसं करायचं? सिनेमा म्हणजे अगदी प्रसिद्ध लोक, सुभाष घई वगैरे सगळे प्रसिद्ध लोकांनी सुद्धा मला सांगितलं की तू टेक्निकली एकदम उत्तम केलं आहेस, A+. इंजिनिअरिंग ते A+ केलं आहे, पण बाकी काय करणार आहेस तू? तर वितरण कोणी करायला कबूलच नाही, कोणी त्याच्याकडे बघायला कबूल नाही. आणि त्यामुळे काय करायचं तर म्हटलं आता आपण केला एवढा भयंकर खर्च करून कोणी घेणार नाही आहे, नुकसान झालेलंच आहे, मग आपणच आपला खर्च करूया आणि थिएटरला लावूया. म्हणून मग मी थिएटरला लावायचं ठरवलं. आणि वर काहीला तो सिनेमा तिने लाजामध्ये 1 आठवडा लावला. आणि ती जसं म्हणाली की कोण येणार हा सिनेमा बघायला, तेव्हा तिने काय केलं असेल, तिने स्टेशनवरचे हमाल, भाजीवाले किंवा जी माणसं तिच्या ओळखीची होती, तंत्रज्ञ पण सिनेमाला येणार नाही अशांना ती तिकीटं दिली की ते कधी पाहणार ना, प्लाझामध्ये येऊन सिनेमा कधी पाहणार. आणि अशा प्रकारे तिचं जे आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम जे होता की सिनेमा डब्यात गेला नाही, ही जपणं, आत्मसन्मान जपणं ही तिच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट ठरली. इथे मला एक मध्ये आठवण येते की असं बघायला गेलं, कोणी म्हणेल की इतके कोट्यावधी कष्टाचे तुझे पैसे घालून तू सिनेमा केलास तर ते पैसे वाया गेले, पण तुला तसं वाटत नाही की ते वाया गेले असं. आणि त्याच्या पाठीमागे कारण आहे तुझी आई. त्याच्याबद्दल तू थोडंसं सांग असं मला वाटतं. त्याचं कारण एक असं झालं, माझा मोठा भाऊ, त्याला वाटलं की तो मला म्हणाला, चक्क इंग्लिशमध्येच म्हणाला की तू लूजर आहेस,
की तू गेलीस सिनेमा केलास आणि स्वतःचेच इतके कोट्यावधी पैसे पाण्यात टाकून आलीस तू. तर माई, मी माझ्या आईला माई म्हणायचे, तर माई म्हणाली, का रे तिला लूजर म्हणतोस? मुळीच नाही आहे ती लूजर. कारण तिने किती लोकांना कामं दिली, 450 400 ते 500 लोकांना कामं दिली. तिच्यामुळे मला माहिती आहे तिने किती लोकांच्या मुलांना कॉलेजमध्ये जायची फी दिली. एका मुलीचं तर ऑपरेशनही केलं तिने. हे सगळं तिने केलं. तर इतक्या लोकांची आयुष्याला त्यांना पैसे काही मिळालेच ना. 2-3 वर्ष मला वर्ष त्रास झाला त्यामुळे. आणि त्यांची तर झालीच की नाही आयुष्याला मदत. ही माई असं बोलले, त्यांना झालीच की नाही. आणि मग तिने हे सगळं केलं. तिला काय करायचं होतं ते केलं तिने. एन्जॉय केलं. हां, तिला काय गाणी म्हणण्याची होती तिने बनवली. आशापासून सगळ्यांनी गायली. आणि तुझं म्युझिक अल्बम म्युझिक अल्बम पॉप्युलर झाला तो सगळीकडे. अजूनही संगीत हा सिनेमाचा, त्या चित्रपटाचा खरंच आत्मा होता. हो, आणि ते समाधान तुला लाभलं. हो, ते समाधान तुला मिळालं. आणि इथे मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे की अनेक वेळा असं होतं बरं का नीलू, की चित्रपट हा एकंदरच बेभरवशाचा असा व्यवसाय आहे. त्यामुळे चित्रपट काढायला गेलं की दिवाळं वाजलं, माणसं बुडाली, असं अनेक वेळा घडताना दिसतं. पण नीलूचं बजेट मला माहिती आहे, तिचं जे बजेट होतं ते 5 पटीने वाढलं. स्वकष्टाने मिळवलेले, चेक पेमेंट केलेलं असं तिचं बजेट होतं. पण तिच्यात अशी धमक होती की गेलेले पैसे परत मिळवून स्वतःच्या पायावर, स्वतःला आवडेल असं आयुष्य ती जगू शकणार होती. आणि याला कारण मगाशी आपण म्हटलं तसं तिने योग्य प्रकारे गुंतवणूक तर केलीच होती, पण तिची साधी राहणी, नीलू तुझी साधी राहणी हे त्याला कारण आहे. कधीही तिने छानचोकीसाठी असे पैसे खर्च केले नव्हते. आणि आयुष्याच्या एका विविक्षित टप्प्यावर तिलाच हे उमगलं होतं. आणि ते कसं उमगलं हे समजून घेणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. वाचतेस का त्यातला छोटा प्रसंग? त्यात सारा तुझी जीवनशैली ज्या प्रसंगाने बदलवलीस तू, ठरवलंस की तो आपण वाचूया. वर्षभर मनमुराद भटकून झाल्यावर निरंजना सॅन फ्रान्सिस्कोला परतली. एकदा सहजच ती बेक्टेलच्या ऑफिसमध्ये एका मैत्रिणीला भेटायला गेली. तिथे तिला तिचा वरिष्ठ अधिकारी ग्लेन पर्किन्स भेटला आणि तिला बघून तो आनंदाने ओरडला, अगं नीलू आहेस कुठे तू? तुला शोधून शोधून आम्ही दमलो. त्यावर नीलू म्हणाली, आज सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होमलेस लोकांची सरकार गणती करत होतं, तेव्हा म्हटलं या होमलेस बॅग लेडीचा नंबर त्यातून चुकायला नको, म्हणून धावत परत आले. तिच्या या उत्तरावर सबंध ऑफिसमध्ये हास्याचा प्रचंड फवारा फसफसला. होमलेस बॅग लेडी हे अमेरिकेतले खास शब्द. या बायका डोक्यावर परिणाम झाल्यामुळे किंवा ड्रग्ज आणि दारूपायी आयुष्य उद्ध्वस्त झाल्यामुळे रस्त्यावरच मुक्काम ठोकून असतात. बहुतेकींचं वय 40च्या वर असतं. एकावर एक असे अंगावर बरेच कपडे, त्यावर 2-2 फाटके तुटके कोट आणि डोक्यावर भली मोठी हॅट असा त्यांचा अवतार असतो. होमलेस बॅग लेडी असं म्हटलं की अमेरिकन लोकांच्या डोक्यात हे रंगीबेरंगी चित्र उमटतं. स्वतःवर विनोद करून घेण्यात निरंजना पटाईत असल्यामुळे तिने स्वतःला दिलेली होमलेस बॅग लेडी ही पदवी पुढे अनेक वर्ष मित्रमैत्रिणींच्या मध्ये हसण्याचा विषय बनून राहिली. त्यातला विनोदाचा भाग सोडला तर आज मितीला तिच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नव्हतं आणि केवळ 4 बॅग्समध्ये मावू शकतील एवढ्याच काय त्या वस्तू तिच्याकडे होत्या. फक्त 4 बॅगमध्ये, अगदी होमलेस बॅग लेडीसारख्या. ही जीवनशैली तिने विचारपूर्वक स्वीकारली होती आणि याला निमित्त ठरली होती लांपोक गावातलं घर विकतानाची तिची मनस्थिती. लांपोक गावातलं फुलांच्या मळ्यात डोंगर माथ्यावर असलेलं घर तिने विकायचं ठरवलं. त्यावेळेला घर विकायचं म्हणून घरातलं सामान काढून टाकायला सुरुवात केली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला.
एवढं सामान. प्रत्येक बेडरूमच्या प्रशस्त कपाटांमध्ये तिचे कपडे नुसते खचाखच भरले होते. अनेक प्रकारचे कोट्स, स्कर्ट्स, पॅन्ट्स, प्रत्येक कपड्यावर शोभतील असे विविध रंगाचे उत्तम दर्जाचे पायात घालायचे जोडे, चपला, बूट, पर्सेस, अगणित उषा, चादरी, भारतीय गालिचे, स्वयंपाकघर तर विविध पद्धतीची भांडी, अवन, मिक्सर यांनी नुसतं तुडुंब भरलेलं. तिच्यासारख्या बाईनं स्वतःच्या उपभोगासाठी किती सामान गोळा केलंय हे पाहताना ती स्तिमित झाली. त्या धक्क्यातून सावरल्यावर सर्व वस्तू तिने गरज असलेल्या लोकांना वाटून टाकल्या. त्याच वेळेला मनात पक्का निश्चय केला की यापुढे आयुष्यात कुठल्याही वस्तूंचा संग्रह म्हणून करायचा नाही. स्वतःविषयी विचार करताना तिला जाणवलं की अमेरिकन जीवनशैलीतल्या अनेक गोष्टी तिने डोळसपणे स्वीकारल्या आहेत. तिला पटल्या, आवडल्या म्हणून स्वीकारल्या, पण त्याबरोबरच वस्तूंचा हव्यास करण्याचा अमेरिकन दुर्गुण तिने उचललेला आहे हे तिला स्वतःशी कबूल करावं लागलं. एरवी ती प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्यातली नव्हती, पण ही गोष्ट कळत नकळत घडली होती. स्वतःला समजून घेण्याची एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया अनुभवून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची किमया फार थोड्या लोकांना साधता येते. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ही भावना मनात ठेवून तिनं लांपूक इथलं घर सोडलं तेव्हा तिच्याजवळ तिच्या फक्त 4 बॅगांमध्ये मावेल एवढंच सामान होतं. मग आयुष्य एकदम सुटसुटीत आणि सोपं झालं असल्याचं या होमलेस बॅग लेडीला जाणवलं. आणि हा आयुष्यातला बदल जो तिने केला ना, तो पुढच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे पुढच्या संपूर्ण आयुष्यात तिने तंतोतंत पाळला होता. तिने कधीही कशाचा संचय म्हणून केला नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याहून महत्त्वाचं हे आहे की त्याच्यामुळे मगाशी आपण म्हटलं मिळालेले पैसे चांगल्या पद्धतीने गुंतवलेही आणि तुझी साधी राहणी, विचारसरणी ही जशी त्याला कारणीभूत ठरली ना नीलू, त्याच्याप्रमाणेच मला माहिती आहे की नोकरीमध्ये तुझे स्थान मिळवलं होतंस. म्हणजे अमेरिकेत सुद्धा असं स्थान फार कमी लोकांना मिळवता येतं. म्हणजे खरं तर सांगायचं तर माझ्या अटी आणि शर्ती यांच्यावर मी तुमच्याकडे काम करेल असं तू काही ठामपणे सांगितलं तस. त्याबद्दल आम्हाला थोडं ऐकव. मला स्वतःचं स्वातंत्र्य नेहमीच आवडलं आणि एका टेबलावर बसून तेच काम करण्यासारखे म्हणजे मला या स्वभावाला पटणारच नाही कधी. तर मला भाषाही बऱ्याच येत होत्या. मी स्पॅनिश शिकले, चायनीज शिकले, त्यामुळे तशा भाषा सगळ्या येणारे लोकही तुम्हाला तेवढे मिळत नाहीत. माझ्या लक्षात आलं ते. नंतर काम करायचं आहे की तुझा आता कटरीनाला काम कर असं सांगितलं तर पटकन उठून चिखलात काम करायला जाणारं कोण कबूल असतं. ते तर राहायचं ना. ते मोठं वादळ झालं होतं तेव्हाचं 2005 साली. हो, प्रचंड वादळ झालं होतं. सगळ्यांना घरं बांधून द्यावी लागली. 5,000 कुटुंबांना घरं बांधली. तेव्हा मी रात्रंदिवस 16 तास काम केलं. तर असं करायला किती माणसं पटकन उठतील, घरदार सोडून करायला जातील. तसं मी करू शकते हे माझ्या लक्षात आलं. आणि तिथे मला आठवते नीलू की ज्या भागात मदत पोचली नव्हती तो भाग तू निवडलास. म्हणजे तिथे काम करणं खरंच मुश्किल होतं. म्हणजे मगाशी जे म्हटलं ना की तुझा जो मानवतावादी दृष्टिकोन होता तो नोकरीच्या ठिकाणी असा दिसून यायचा. हे एक कारण होतं की नोकरीत तुला जे मानाचं स्थान मिळत होतं. तू त्याने काय अटी काय घातल्या तू जरा सांगतेच ना. तर हे मानाचं स्थान मिळवायला की हा जो फ्रीडम हा शब्द आहे त्याच्यासाठी, फ्रीडम हा कसा झाला. तर सगळ्यात मोठा जो डिरेक्टर होता तो म्हणाला की तू वाटेल त्या नोकरी सोडून जातेस आणि वाटेल ते करत असतेस तर परत येशील तर तुला नोकरी मिळेलच असं नाही.
मला हरकत नाही. ओके नाही तर आपलं जर वाढवलेलंच नाही आहे तर गरजा पण कमी आहेत म्हटलं हरकत नाही. पण माझ्या मनाला समाधान जर मिळत नसेल तर ते मी काम करणार नाही. त्यामुळे कधी मी 5 महिन्याची नोकरी घेतली, कधी 6 महिन्याची घेतली, पण देश किंवा लोकेशन म्हणतो आपण जिथे मला हवी होती तिथेच मी घेतली. जिथे मला आता महत्त्वाची गोष्ट की जे बावटे घेऊन बाहेर हिंडत असतात त्याच्याऐवजी आतून काम केलं तर त्याला जास्त मला योग्य वाटलं. तुम्ही बावटे घेऊन हिंडा आणि हा प्रकल्पच बंद करून टाका असं करून 20-20 वर्ष आपण आदिवासी वगैरे लोकांचं हाल करून टाकतो. त्या पद्धतीची माझी वागणूक नव्हतीच. मला वाटायचं की माणसाने आतून काम करावं आणि त्यातनं त्या आदिवासी लोकांना कशी मदत करता येईल असं बघायला पाहिजे. त्यामुळे मला हा फ्रीडम आवडायचा. तो मला मिळत गेला म्हणजे तू मिळवलास. हां कारण त्या क्वालिटीचं काम ज्याला आउटपुट म्हणता येईल ते तू द्यायचीस. पण ते आउटपुट द्यायला सुद्धा त्या क्वालिटीचं क्वालिफिकेशन असणारी माणसं मिळणार कुठून पटकन. की तुम्ही सांगितलं ते कटरीनाचं आता आपण बोललो, तुम्ही तेव्हा नुकतीच मुंबईच्या ढगफुटीमधनं अडकून अमेरिकेत परत गेले होते. तर घरी मी सुटकेसेस घेऊन गेले आणि त्याने विचारलं तू कटरीनाला मदत करायला जाशील. तुम्ही ते ताबडतोब निघाले. मी दुसऱ्या दिवशी. असं किती माणसं करू शकतात? नाही करू शकत. हळूहळूच मध्ये काही महिन्यांची कधी काही वर्षांची गॅप पडली तरी भेटते तुला कुणा बोलवत होतं आणि मला ती गॅप आवडायची कारण मी तो एक देश शोधलेला असायचा. तो मी एका टोकापासून म्हणजे आता चायना बघायचा तर तो बेजिंगपासून तिबेटपर्यंत मी सगळा पूर्ण पायाखाली घातला. 1.5 महिना तुझा प्रवास चालायचा. 3 महिना चायना केलास का? ऑस्ट्रेलिया पण मी 3 महिने केला. असा लोक सिडनीला जातात आणि म्हणतात ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. मी ऑस्ट्रेलियात कामही केलं पण तू 3 महिने दिले ते का. तुझ्या या अटीवरती तू काम करू शकलीस आणि म्हणूनच तुला जेव्हा हवं तेव्हा किंवा तुझ्या आईवडिलांना जेव्हा वाटलं तेव्हा तू त्यांच्यासाठी पण वेळ देऊ शकलीस असं मला. नाना आजारी झाले तेव्हा मला वाटतं तू हाँगकाँगला होतीस. हो हाँगकाँगला होते. पण तेव्हा प्रचंड अशी कामं केले का पैसेही भरपूर मिळतात. हे सुद्धा सांगायला विसरले मी. हो ना, कारण कोणी जायलाच तयार नसायचं. कोणी जायला तयार नाही आणि तुम्हाला ते 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवतात. तुम्हाला गाड्या देतात, शोफर देतात, खायचे प्यायचे सगळे पैसे देतात. माझ्या गरजा कमी असल्यामुळे खर्चच व्हायचा नाही. पण तू हाँगकाँगहून सुद्धा तात्काळ येऊ शकलीस तेव्हा. हो तेव्हा पण मी जॉब सोडला ना. नानांची काळजी घ्यायला आले ना मी. नाना माझ्या शेवटच्या क्षणी मी त्यांच्याबरोबर होतेच. त्यांचं आयुष्याचं संध्याकाळ तू त्यांना एवढा आधार दिलास. तसंच तुझ्या माईच्या बाबतीतही तू केलंस. तू तिच्या जवळ जाऊन राहिलीस. हो मी ट्रिनिदादमध्ये होते. आणि ट्रिनिदादचा जॉब संपल्यावर माझ्या लक्षात आलं की माईला जरा थोडीशी असिस्टंटशिपची गरज आहे. तर मी तिच्या अपार्टमेंटच्या समोर दुसरं अपार्टमेंट घेऊन 3 वर्ष काढली तिथे. आणि काम नाही केलं, काय नाही केलं. आणि त्या काळात तिने पुस्तकंही लिहिली बरं का. काम केलं नाही म्हणून स्वस्थ बसणाऱ्यातली ती नाहीच, आपल्याला माहितीच आहे. आणि ती अमेरिकेतच प्रसिद्ध झाली. आणि ती अमेरिकेतलं लायब्ररी ऑफ काँग्रेस म्हणून वॉशिंग्टन DC सगळ्यात मोठी लायब्ररी आहे सर, त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला गवाणकर नाव नाही फेल. जगभरात या अनेकांशी तुझे खूपच जिव्हाळ्याचे ऋणानुबंध हे बांधले गेलेले आहेत. तसंच भारतामध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांचा तुला सहवास लाभला आहे, ज्यांच्याशी तुझं मैत्र जमलेलं आहे. म्हणजे पु ल देशपांडे आहेत, विजय तेंडुलकर, कुसुमाग्रज,
बाबा आमटे, तर त्यांच्याविषयी काही आठवणी सांग. मी एक गमतीचा प्रसंग सांगते हं. एकदा नीलूबरोबर मी पुलंकडे गेले होते. पुलं तेव्हा जरा आजारी होते, आतल्या खोलीत झोपले होते आणि आम्ही बाहेर गप्पा मारत होतो, सुनीताबाई, नीलू आणि मी. नीलू तिच्या नेहमीच्या आवाजात दिलखुलासपणे हसत, खरं तर खिदळत बोलत होती. आणि थोड्या वेळाने पाहिलं ना, तर पुलं हळूच खोलीच्या दारात येऊन उभे राहिले ते आणि अगदी हळू आवाजात म्हणाले, नीलू, तुझी कुजबूज मी ऐकली आणि म्हणून मी बाहेर आलो. इतकं छान नातं होतं त्यांचं. आणि ते काय ग, एकदा तुझं कानात काहीतरी का हो हो. एकदा ते शेजारी बसले आणि म्हणाले, अगं तू हे काय घातलंयस, कसे दागिने घातलेस? तर मला खूप वेळा स्वतःचे कपडे डिझाईन करायला, दागिने डिझाईन करायला आवडतात, स्वतःचेच, दुसरं कोण घालणार नाही. तर म्हटलं हो, ह्या कानात सूर्य आहे, सगळे सूर्य आहे, या कानात चंद्र आहे आणि चंद्रामध्ये तारे आहेत आणि गळ्यामध्ये पृथ्वी आहे. हो, आपलं विश्व नागरिकत्व आहे ना. असं एवढंच बोलून मी असे हात केले. त्याच्यावर सुनीताबाई म्हणाल्या, आणि हिच्या डोक्यात ना ढग आहे. पण खरं आहे, ढगा एवढ्या कल्पना नीलूच्या डोक्यात असल्या तरी जमिनीवरचे पाय तिचे कधी सुटले नाही आहेत. हे मी खूपदा याचा अनुभव घेतलाय. अशीच बाबा आमट्यांचे खूप आठवणी आहेत तुझ्याकडे. अगं केवढ्या तरी प्रचंड आठवणी आहेत. ते मला म्हणायचे की तू माझ्यावर स्वतःच्या दृष्टिकोनातनं, मी एकदा म्हटलं की मी 6 महिने येऊन राहते आणि साधनाताई मला प्रत्येक टप्प्यावर आठवण सांगत होते. आम्ही चाललो होतो प्रकाशकडे. हेमल कसा आला? तर म्हणतात, साधनाताई मी 6 महिने काढते सुट्टी. परत डोक्यात ढग आला आणि म्हटलं आता मी 6 महिने सुट्टी काढते आणि इथे बसून तुमच्यावर पुस्तक लिहिते. तर तेव्हा नाही का, आता प्रभू लिहितोय काहीतरी समिधा वगैरे पुस्तक, आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी एक मोठा पॅरेग्राफ लिहिला माझ्यावर. मग ते मला एक सरप्राईज मिळालं. काय लिहिलं समिधामध्ये? समिधामध्ये की कौतुकच केलंय फार. म्हणजे त्यांनी ना हिला, नीलूला आपली मानसकन्याच आणि तिला त्यांनी असंही लिहिलं, तर मला आठवत आहे की तिला आवाजाची दैवी देणगी मिळाली. कारण तिथे तू का त्यांच्या महारोगी रुग्णांसाठी, खरं तर तुझ्या मित्रांसाठीच खूप काय काय लावणी वगैरे म्हणून दाखवायची. हो, कुठेही गेलं की आपल्या बाबांचं एक असायचं, नीलू गाणं म्हण. आणि प्रकाश महाडिकर वगैरे कोणीही आले तरी, नीलू गाणं म्हण. कसलं? अगं आपली लावणी म्हण. मग त्यांना मला मीन पदरावरती जरतारीचा वगैरे ते ना सगळ्या महारोग्यांच्या मध्ये बसून मला लावण्याच म्हणायला लावायचे. ते सुलोचना चव्हाणचे आवडायचे मला. आणि ते प्रकाशचं सांग, एकदा माझे केस पडलेले दिसले बाबांना. बाबा म्हणाले, अरे प्रकाश, नीलूचे केस कापले. आता प्रकाश आमटे आपला असा साधा माणूस, त्याने बहुतेक हातात त्याच्या वेगळे वेगळे कंगवे होते आणि तो सगळ्यांचे केस कापायचा. कापायचं, त्याला करून द्यायचं आणि बाबांचे केस कापायचा. तर त्यांनी माझे केस कापले म्हणजे काय, अगदी चांगले, अगदी बारीक करून टाकले एकदम. तर बाबा आले आतून, काय रे प्रकाश, तू नीलूचे केस चांगलेच बहादरलेस रे. आणि मी जरी अमेरिकेत इतके वर्ष राहिले होते तरी म्हशीचे केस बहादरतात हे मला अगदी चांगलं आठवत होतं. त्यामुळे मजा आली आम्हाला सगळ्यांना. आणि असंच तेंडुलकर तुला भेटायचे. तेंडुलकरांची माझी खूपच, म्हणजे तेंडुलकर एक विद्वानच मनुष्य होता. ते देखणा पण, त्याच्यावर दिसायला पण छान. त्यांनी तुझी मुलं हो, त्यांनी माझी मुलाखत घेतली. ती पहिल्यांदा मी आले तेव्हा त्यांनी दिंडी किंवा प्रतिभामध्ये वगैरे कशी, तर मला त्यावेळेला
विजय तेंडुलकर कोण हे माहिती नव्हतं. त्यांनी फोन केला तर मी वडिलांना म्हटलं, फोन ठेवला, नम्रपणे बोलायचं तर बोलले. आणि वडिलांना विचारलं, हे विजय तेंडुलकर कोण आहेत? आणि वडिलांनी माझ्याकडे असं पाहिलं की ही माझीच मुलगी आहे का. आणि मग मी मात्र विजय तेंडुलकरांचं सगळं वाचून काढलं आणि अतिशय प्रतिभावान लेखक म्हणून मी अजूनही त्यांचे मनातनं म्हणजे असा मनुष्यच नाही होणार. आणि तसे ते शिकलेले वगैरेही नव्हते. त्यांच्याकडनं मी फार महत्त्वाची गोष्ट शिकले. बाबांना बऱ्याच दिवसात ते भेटलेले नव्हते, ते मनाने जरा दूर गेले होते. मी त्यांना बाबा आले होते त्या बाबांकडे भेटायला म्हणून मी तेंडुलकरांना घेतलं माझ्याबरोबर माझ्या कारमध्ये आणि आम्ही बाबांना भेटायला गेलो. सिद्धिविनायकाच्या जवळ होतं. तर तिथे त्यांची मदत करणारी मूर्ती म्हणजे एकाची ते मूर्तीचं नाव मूर्ती होतं, पण ती आदिवासी लेपट महारोगी वगैरे अशात येतं. तिचा लहान मुलगा होता, त्याचे फार लाड करायचे बाबा. तर माझ्या डोक्यात परत कल्पना आली, ए मूर्ती, तू समुद्र पाहिला आहेस का? मी म्हणते नाही. मग त्या मूर्तीला आणि मुलाला समुद्र दाखवायचं डोक्यात आलं. तर मी आले तर घेऊन तेंडुलकरांना त्यांच्या मुलीच्या घरी घेऊन जाणार होते वरळीला, म्हणून चालले होते समुद्राकडनं. तर म्हटलं तेंडुलकर, मी तिला विचारलं की समुद्र बघणार का? आणि तेंडुलकर म्हणाले, काय मस्त कल्पना आहे. कारण त्यांच्या तोंडावर समुद्र बघत असताना आणि सूर्यास्त बघत असताना जे काय भावना येतील आणि ह्या लहान मुलाला आणि ही जंगलातली कधीच बाहेर न पडलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर जे भाव दिसतील ते मला बघायचे आहेत. हाय खरं लेखक मला बघायचे आहेत. मग दोघंजणं आम्ही पार्किंग लॉटमध्ये उभे राहिलो गप्पा मारत. गप्पा म्हणायला कुठचाही विषय चालायचा. तर म्हणाले, हे आता माझ्या मनात आलं की ना, माणूस कुठची गोष्ट करतो ते समाधानासाठी करतो, स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी. तर आपण मूर्ती आणि त्या मुलीला कशाला घेऊन चाललं आहे? तुला आणि मला आंतरिक समाधान मिळणार आहे त्याच्यामध्ये. म्हटलं खरी गोष्ट आहे. तर ते म्हणाले, वरती बाबा एवढं काम करतायत, ते कशासाठी करतायत? त्यांना जर साधनाताईंना आणि बाबांना आंतरिक समाधान नसतं, तेवढं कठीण काम त्यांच्या हातून झालं नसतं. मी ऐकतच उभी राहिले, कारण ह्याच्या आधी मी हा विचार कधीच केला नव्हता. आणि मी आयुष्यभर, आता तुम्ही बघताय मी भारतात सुद्धा सामाजिक कामासाठी चालले, माझे हजारो प्रोजेक्ट्स चाललेले असतात सारखे. हा चालला आहे, तो चालला आहे. आत्ता मेंटल हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचा चालला आहे माझा प्रोजेक्ट. ग्रंथालयांना गेलं आणि आता एक विद्यापीठ पण बांधलं, नर्सिंग कॉलेज, नर्सिंग. त्याच्यात बरावं यासाठी. अशा गोष्टी मी आत्ता करण्यासाठीच भारतात आहे. तर हे सगळं कोणासाठी करते मी? स्वतःसाठीच. म्हणजे तसा विचार केला तर तो तेंडुलकर फार चांगलं सांगून गेले मला, की लोकांना वाटतं का हे एवढं मोठं सामाजिक कार्य करतायत, अमकं करतायत, तमकं करतायत. काही नाही, शेवटी तो माणूस स्वतःसाठी करत असतो. आणि मी म्हटलं, म्हणजे तुम्ही म्हणताय सेल्फिश आहे मी? हा शब्द वापरला मी, सेल्फिश आहे का? तर हे सेल्फिश असण्यामध्ये सुद्धा एक अतिशय आंतरिक समाधान मिळून जातं आणि त्यातनंच एक प्रकारची तुमच्या मनामध्ये शांती निर्माण होत असते. आणि ते मी शब्दात कधी पकडलं नव्हतं, कधी डोक्यात पकडलं नव्हतं. ते तेंडुलकरांनी मला तिथे पार्किंग लॉटमध्ये उभं राहून थोडक्या शब्दात शिकवलं. फार छान ऐकून आहे ही अतिशय विसरणंच शक्य नाही. पण मग दोघांना आम्हाला आंतरिक समाधान झालं, सूर्यास्त बघताना आणि समुद्र बघताना. कुसुमाग्रजान करते आणि काही कुसुमाग्रजाने एकदा माझ्या वडिलांचं कौतुक केलं होतं, कारण ते फार चांगले क्रिकेटपटू होते. आणि ते पटूच म्हणणार, ते एक नाशिकचे होते दोघेजणं. तर ते एका
पेपरमध्ये आलेलं माझ्या आत्याने मला सांगितलं, त्यामुळे मी कुसुमाग्रजानं पाहिलं आणि मी तिथे स्पर्धा सुरू केली क्रिकेटची. मला क्रिकेटचं काही माहिती नाही. अमेरिकेत तर क्रिकेट कोणाला आवडतही नाही, कोणी बघतही नाही, आणि इतके वर्ष तिथे काढल्यामुळे क्रिकेटचं मला काही नव्हतं. तर ती करायचं सगळं ठरवलं. तर त्यासाठी मी कुसुमाग्रजांशी बोलत होते. तर ते खूप लाड करायचे आणि मला मग हा माझा कदंब वृक्ष बघ, मग हे बघ, मग थांब तुला मी मला साहित्य अकादमीने काय दिलं ते दाखवतो, तुला फोटो काढला त्याचा लगेच, असं जरा लाडच करायचे. तर मी परत भारतात जेव्हा आले त्यांना कुठल्या तरी माणसाने सांगितलं की नीलू सध्या अमेरिकेतनं आलेली आहे, काय करते, हिंदी सिनेमा काढायच्या विचारात आहे ती. अरे देवा, आता त्या डोक्यात आता ही कल्पना कुठून घुसली, असं करून कुसुमाग्रजाने कपाळावर हात मारून घेतला. असा मला सगळ्यांकडनं फार खूप रिस्पेक्ट मिळायचा. पंचम आर.डी. बर्मन यांची खूप हृदयस्पर्शी आठवण आहे. तो तर माझा भाऊच 7 वर्षाची असल्यापासून. तो तुला पगली म्हणायचे ते पगली. हो. आणि कधी आलं तर डोक्यावर एक टपली, त्यामुळे एक पगली म्हणायचा. हो, काय पगलीच होती मी त्याची, आणि माझ्या डोक्यावर त्याची एकदम मार पण भरपूर घेतलेला आहे, टपल्या. पण जेव्हा तो सॅन फ्रान्सिस्कोच्या किचनमध्ये माझ्या अपार्टमेंटमध्ये उभा राहून आईशी बोलत होता, त्या आईने मला काय त्रास झाला वगैरे सांगितलं, हल्ला झाला आणि हाताची काय सिच्युएशन झाली, कारण तेव्हाची ती नुकती गोष्ट होती. तो 2-3 वर्षात झाली होती सगळ्या गोष्टीला, हल्ल्याला. तर त्यांनी त्याला तो इतका पंचम हा इतका दयाळू आणि इतका काय एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. म्हणजे प्रेम करणं म्हणजे अगदी उतू जाण्यासारखं प्रेम होतं त्याचं. तर त्यांनी माझा असा हात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं, आणि त्याच्या हातात पोळ्याची गणपतीची अंगठी होती, ती त्यांनी काढली आणि माझ्या हातात घातली, हे बुडक्या बोटाच्यात, आणि तुला घे म्हणाला. तर मी ती घ्यायला कबूल नव्हते, म्हणून त्याने दुसरी बनवून दिली मला. परंतु हे जे एक काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये टेंडर, तर मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. हे सगळे लोक मोठे मोठे असल्यामुळे नाही, पण त्यांच्यामधनं एक अतिशय हृदयाला पोचणाऱ्या टेंडर वाक्यांची देवाणघाण झाली, आणि त्यांनी मला खरोखर मनापासून प्रेम दिलं. त्याच्यासाठी ते त्यांच्या नावाला असेल भलं, पण माणूस म्हणून जे काय मी दिसलंय, प्रेम केलेलं आहे, ते ही गोष्ट वेगळी. नीलू, तुझी कमाल आहे. जगभरात तू अशी किती माणसं जोडलेली आहेस, तू विविध स्तरांवर जगलेली आहेस, अनंत अडचणींशी सामना देऊन तू तुझा सकारात्मक दृष्टिकोन कायम जपलेला आहेस. खरंच कमाल आहे तुझी. आणि तुझं हे दिलखुलास हसणं हे फक्त तुझाच नाही, आमचाही ताण नाहीसा करतं असं आहे. आणि मृणालिनी, तिचे हे विविध पैलू तू या नीलू निरंजना गोष्ट हिची पृथ्वी मोलाची या पुस्तकामध्ये अतिशय उत्तम असे टिपलेले आहेत. या पुस्तकाला भारत सासणे यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे की नीलू म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ व्यक्ती. या तासाभराच्या गप्पांमध्ये त्याची थोडीशी झलक तुम्हाला मिळाली आहे. नीलूला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल आणि संग्रही ठेवावं लागेल. हां, तुम्ही दोघीजणी आज इथे आलात आणि अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानणार नाही, कारण तेवढी औपचारिकता आपल्यात नाही आहे, बरोबर. अशाच उत्तमोत्तम मुलाखती बघण्यासाठी तुम्ही आमच्या बुक विश्व या यूट्यूब चॅनलला भेट द्या. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.